व्हाट बोलिए बोला रे बाळांनो. यस गाइस, व्हाट इज द स्टोरी वी आर स्टार्टेड. वी टॉकिंग अबाउट वॉट, किस टेक्नोलॉजी के बारे में बात कर रहे हैं हम लोग. मशीन लर्निंग. और कोई और बाकी लोगों को पता है. वी आर टॉकिंग अबाउट व्हाट. वी आर टॉकिंग अबाउट व्हाट. मशीन लर्निंग. मशीन लर्निंग. गौरी, गायत्री, कल्याणी, कोमल, पायल, राही, संकेत, श्रेया, सौम्या, तेजस, उन्नति, वेदांत, यश. Why you guys are not talking? Only one or two person are giving the answers in this. So we are talking about what? किसके बारे में बात कर रहे हैं हम लोग, बताइए. लाइफ साइकिल ऑफ मशीन लर्निंग. लाइफ साइकिल ऑफ मशीन लर्निंग एंड वी टॉक अबाउट द मशीन लर्निंग. तो सबसे पहले हमने मशीन लर्निंग के बारे में बात की. तो मेरा पहला क्वेश्चन है, व्हाट आर द डिफरेंट टाइप्स ऑफ मशीन लर्निंग. सुपरवाइज, अनसुपरवाइज. गुड. सुपरवाइज, अनसुपरवाइज एंड रीइंफोर्समेंट लर्निंग. सुपरवाइज किसे बोलेंगे? लेबल डाटा. लेबल डेटा. सुपरवाइज कैसे किसे बोलेंगे? लेबल डेटा. अनसुपरवाइज किसे बोलेंगे? अनलेबल डाटा. अनलेबल डेटा. अनलेबल डेटा. लेबल डेटा यानी प्री क्लासिफाइड डाटा. प्री क्लासिफाइड डेटा. और प्री क्लासिफाइड डेटा या फिर डेटा जिसे व्हाट द थिंग, डेटा जिसका हमें टाइप पता है. वो डेटा क्या है, वो डेटा किस तरीके से Label वर्क data. करता है. सो दैट इज कॉल्ड एज व्हाट, दैट इज कॉल्ड एज सिंपली अ लेबल डेटा. आपको इनपुट और आउटपुट पता है जिसे हम लोग बोलते हैं लेबल डेटा. तो लेबल डेटा यानी क्या, मुझे पता है कि मैं कौन से डेटा को पास कर रहा हूँ. अनलेबल डेटा में मुझे पता नहीं है कि मैं कौन से डेटा को पास कर रहा हूँ. दैट द वे वी जस्ट हैव टू डील, दैट इज वे वी जस्ट हैव टू एग्जीक्यूट अबाउट द लेबल डेटा एंड अनलेबल डेटा. ओके. तो लेबल डेटा की अगर हम लोग बात करें तो हमें पता होता है कि डेटा के पैरामीटर्स कौन से हैं. अनलेबल डेटा यानी हमें ये पता नहीं होता है कि लेबल के पैरामीटर्स कौन से हैं. ओके. हम डायरेक्टली डेटा को पास कर सकते हैं. नाउ व्हाट द थिंग वी हैव टू डू, व्हाट द थिंग वी हैव टू एग्जीक्यूट. Yesterday I told you to install the Anaconda Navigator. अब हम लोगों ने मशीन लर्निंग देखा था. मशीन लर्निंग के टाइप देखे थे, सुपरवाइज, अनसुपरवाइज एंड रीइंफोर्समेंट लर्निंग. सुपरवाइज मशीन लर्निंग विल बी अगेन क्लासिफाइड इनटू, यस गाइस, क्लासिफिकेशन एंड रिग्रेशन. क्लासिफिकेशन आणि रिग्रेशन दोन टाइप बोललो तुम्ही सुपरवाइज मशीन लर्निंगचे. पहिला असतो क्लासिफिकेशन, दुसरा असतो रिग्रेशन. रिग्रेशन म्हणजे काय तर सिम्पली प्रेडिक्शन, राईट. आणि क्लासिफिकेशन म्हणजे काय तर क्लासिफाय करणं. ओके. सो रिग्रेशन मध्ये पण काही अल्गोरिदम्स येतात. व्हॉट आर द नेम्स ऑफ दॅट अल्गोरिदम? सिंपल लिनियर रिग्रेशन, मल्टिपल लिनियर रिग्रेशन, पॉलिनोमियल रिग्रेशन. Good. पॉलिनोमियल रिग्रेशन. Nice. And what are the different types of classification algorithms? रैंडम फॉरेस्ट, nearest neighbor, Okay. Good. decision tree, Good. logistic regression, Regression, decision tree. उसके बाद रैंडम फॉरेस्ट, सपोर्ट वेक्टर मशीन, XGBoost, SG boost, neo bias. These all are what? These all are classification algorithm. Okay. याला आपण काय म्हटलं होतं, क्लासिफिकेशन अल्गोरिदम. देन वी केम अक्रॉस द लाइफ सायकल ऑफ मशीन लर्निंग अल्गोरिदम. ओके. सो व्हाट द थिंग वी हैव टू डू इन दैट, वी हैव टू जस्ट वर्कआउट विथ कलेक्शन ऑफ डेटा. सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागेल, डेटा सेटला कलेक्ट करावं लागेल. कारण डेटा असेल तरच आपण सगळं वर्कआउट करू शकतो. तो वी हैव टू कलेक्ट अ डेटा फर्स्ट. हाऊ वी कॅन कलेक्ट द डेटा, एन नंबर्स ऑफ वेबसाइट्स आर देअर. यू कॅन गो ऑन कॅगल. तुम्ही कॅगलला जाऊन वर्कआउट करू शकता. तुम्ही data.gov.in जाऊन गव्हर्नमेंटचा ऑथराइज डेटा सेट डाउनलोड करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त गुगलचा पण डेटा सेट असतो. जर गुगलला गेला, तुम्ही गुगलला गेलात आणि सर्च केलं गुगल डेटा सेट, यू आर गेटिंग दिस थिंग. सी, data set search, dataset search.research.google. So Google is also providing you
द डेटा सेट्स. ओके, गुगल डेटा सेट्सला प्रोव्हाइड करतो. इथनं पण तुम्ही डेटा सेट डाउनलोड करू शकता. तर डेटा सेट हा मोस्टली CSV फॉर्ममध्ये असतो. ओके, डेटा सेट हा मोस्टली CSV फॉर्ममध्ये असतो. दॅट वी जस्ट वॉन्ट टू डाउनलोड. यू कॅन गो ऑन अमेझॉन डेटा सेट ॲज वेल. अमेझॉन पण डेटा सेटला प्रोव्हाइड करतो. अमेझॉन पण डेटा सेटला प्रोव्हाइड करतो. अमेझॉन डेटा सेट. ओके, सो अमेझॉन डेटा सेट यू जस्ट गेटिंग डेटा सेट ओवर हियर. अमेझॉन डेटा सेट्स वी कॅन ऑल्सो गेटिंग. सो n नंबर्स ऑफ डेटा सोर्सेस आर अवेलेबल जिथून आपण डेटा सेट्सला डाउनलोड करू शकतो. n नंबर्स ऑफ डेटा सेट्स आहेत फ्रॉम वेअर वी कॅन डाउनलोड द डिफरंट डेटा सेट स्ट्रक्चर. ओके, now what the story we have to do now? We talk about supervised machine learning. Now I want to talk about unsupervised machine learning and what are the types of unsupervised machine learning. Supervised machine learning will be classified into two types: regression classification. Same way, when we are talking about unsupervised machine learning, when we are talking about unsupervised machine learning, what are the different types in unsupervised machine learning? Unsupervised machine learning. आता मी अनसुपरवाइज मशीन लर्निंग बद्दल बोलतोय and will explain you what are the algorithms will comes under this. Unsupervised algorithm will work on unlabeled data. You don't know which type of data we are using. That comes under the unsupervised machine learning. Then what the next story we have to do? We just want to know ki how the unsupervised machine learning will be classified. In how many types the unsupervised machine learning will be classified. So basically, when we want to talk about the unsupervised machine learning, you have to just keep one thing into your mind. First thing is clustering. अनसुपरवाइज मशीन लर्निंग मध्ये काय असतं ना, पहिला जो आहे तो आहे क्लस्टरिंग ज्याला आपण म्हणतो, आणि दुसरा जो आहे तो असोसिएशन आपण त्याला म्हणतो. ओके, अनसुपरवाइज मशीन लर्निंग विल बी क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. फर्स्ट वन इज अ क्लस्टरिंग and second one is a association. First one is a clustering and second one is the association. Okay, now what is mean by clustering? Clustering means what? Clustering means what? Just making the small chunks called as clustering, guys. Say this. System, what is mean by clustering? Making the small chunks. Chunks अगर हम लोगों को बनाना है, small chunks अगर हम लोगों को बनाना है, तो we call it as an clustering. We call it as an clustering. यानी देखिए, मशीन लर्निंग में ह्यूज अमाउंट ऑफ डेटा होता है. जैसे मैंने कल आपको एक डेटा सेट बताया था ज्याच्यामध्ये 10 लाख प्लस रेकॉर्ड्स होते, तर एवढे सगळे रेकॉर्ड्स प्रोसेस करायला वेळ लागतो. सो वी नीड टू मेक द स्मॉल चंक्स इन दैट. सो व्हाट आर द डिफरेंट टाइप्स ऑफ चंक्स गेटिंग टू बी वर्कआउट इन दैट? So what are the different kinds of chunks are getting to be in that? We are getting the n numbers of chunks in that, and we can just work out with that chunks. So basically, unsupervised machine learning will be classified into how many types? Guys, again, किती टाइप मध्ये unsupervised? Clustering and association. Association and clustering and association. So if we are talking about clustering, means what? Making the small chunks called as unsupervised. Making the clusters, making the small chunks. Okay, and if we are talking about the association, now what is mean by association? Association means what? Tends to in the sense, आता टेन्स टू कशाला म्हणायचं? फॉर एक्झाम्पल, मी काल एक तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की मी जर मोबाईल परचेस करत असेल तर मोबाईल परचेस केल्यानंतर मी काय परचेस करायला पाहिजे, that is called as what? That is called as association. Okay, that is called as association. So what is mean by association? Association means what? Suppose A tends to B असेल आणि B tends to C असेल. What I say? See, remember this one. A tends to B and B tends to C. It means that A tends to C. Can I say like this? No. Guys, A tends to B, B tends to C, then what it means? A tends to C. It means that, let me explain you with example. Suppose एखादी डेअरी आहे, ओके, एखादा डेअरीचं शॉप आहे जिथे एक पहिला कस्टमर गेला. ही वॉज जस्ट परचेस, त्यांनी परचेस केलं मिल्क. ओके, आफ्टर परचेसिंग द मिल्क ही वॉज परचेस द ब्रेड. दुसरा कस्टमर आला, त्यांनी परत मिल्क परचेस केलं आणि वॉज जस्ट परचेस
द चॉकलेट. आफ्टर दॅट थर्ड कस्टमर आला, त्यांनी परत मिल्क परचेस केलं, अगेन ब्रेड परचेस केली. फोर्थ कस्टमर आला, मिल्क परचेस केलं, ब्रेड परचेस केली. फिफ्थ कस्टमर आला, मिल्क परचेस केलं, चॉकलेट परचेस केलं, ते घेतल्यानंतर सिक्स्थ कस्टमर आला. आता सिक्स्थ जर कस्टमर आला असेल तर त्या सिक्स्थ कस्टमरनी काय परचेस करायला पाहिजे. ओके, त्या सिक्स्थ कस्टमरनी काय परचेस करायला पाहिजे, दॅट विल बी कम्स बाय युजिंग असोसिएशन रूल मायनिंग. ओके, जसं मी बोललो ना, मिल्क टेन्स टू, फर्स्ट थिंग मिल्क टेन्स टू ब्रेड, सेकंड थिंग मिल्क टेन्स टू chocolate, third thing again milk tends to bread, fourth thing again milk tends to chocolate. So accordingly to that what I should purchase, that is going to be decided by using association rule. Getting my point? Yes or no guys? Yes sir. Okay, so what the thing we just have to work out when we are talking about the clustering. Clustering means what? Clustering means just breaking the part into the small chunks called as clustering. And association means what? Association means giving some recommendation on previous things, or product recommendation we can say. We call it as a what? Association. अब इसके अंदर कौन से अल्गोरिदम्स आते हैं, what are the algorithms will come inside this, let me explain you, let me list out you. तो अगर हम लोग बात करें अनसुपरवाइज मशीन लर्निंग की, तो n नंबर्स ऑफ एल्गोरिदम्स आ जाए, n नंबर्स ऑफ एल्गोरिदम्स